पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांमध्ये आता ऊसाचं गाळप जे आहे ते पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो, मी आता आहे राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीनं यावर्षीचा गळीत हंगाम जो आहे तो सुरू झालेला आहे असं म्हणावं लागेल। खरं तर यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक कारखानदार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात होते। अनेक कारखानदार या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिकेत होते आणि त्यामुळं एकूणच हा सगळा यावर्षीचा ऊस गाळप हंगाम जो आहे तो लांबलेला होता। तर दुसरीकडे आपण बघतोय ऊसतोड मजूर जे बाहेर गावाहून कोल्हापूर आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणार होते ते मतदान असल्यामुळं येऊ शकलेले नव्हते। मात्र आता ही सगळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, निकाल देखील लागले आणि त्यामुळे आपण बघू शकतो की ऊसतोड मजूर देखील त्या कारखान्यांच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे हा सगळ्या कारखान्यांचा गळीत हंगाम जो आहे तो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावर्षी ऊसाचं उत्पादन भरपूर आहे, त्यामुळे साखरेच्या उत्पादनात देखील वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळेच आपण बघतोय हा सगळा विधानसभा निवडणुकीचं सगळं रणांगण संपल्यानंतर ऊस कारखान्यांच्या आवारामध्ये अशा पद्धतीनं वाहनधारक असतील, ऊसतोड मजूर असतील यांची लगबग देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 3700 रुपये ऊस दराची मागणी देखील केलेली होती। त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे। मात्र हे जरी एका बाजूला चित्र असलं तरी दुसरीकडे आपण बघू शकतो विधानसभा निवडणुकीमुळं लांबलेला हा यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अखेर सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि